हो, शंभूराजांनी नुसती नजर झुकवली असती ना तरी शहनशाह झाले असते पूर्ण हिंदुस्थानाचे, झाले नसते का? फक्त काय करायचं होतं? फक्त नजर खाली घ्यायची होती बर का. आपण क्वाटरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब साहेब म्हणतो, फक्त नजरच खाली घ्यायची होती. त्याच माझ्या ज्ञानोबरांच्या संजीवन समाधी शेजारी तुळापूर तीर्थक्षेत्र आहे. त्या संगमाच्या ठिकाणी साखळदंडाने बांधलेले शंभूराज आहे. अरे झाडाच्या साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या, रक्ताच्या डोहाच्या डोहांगावरनं वाहत होते. झालेल्या जखमेला त्रास व्हावून तिकटाची मिठाची सोडून राजाच्या अंगावर केली. रोज एक अवयव कापला. 41 दिवस. किती? 41 दिवस रोज एक अवयव कापला. उगाच नाही, जोपर्यंत स्वतःची लोक दगा करत नाही नसते मुघलांच्या हाती लागले. अरे 1-2 दिवस नाही, 1-2 महिने नाही, 1-2 वर्ष नाही, 9 वर्ष शंभूराजांची मुघल लढत होते. 9 वर्ष. पण 9 वर्षात एकही गड किल्ला शंभूराजांना मुघलांच्या हाती लागू दिला नाही. एवढं सामर्थ्य ज्यांच्या विचारात होतं ते कसे लागले असते शत्रूंच्या हातात. रोज एक अवयव कापला. पायाची बोट, हाताची बोट, जिमेचा शेडा मारला माझ्या राजाचा. मारण्याच्या डोळ्यातनं पाणी येतं. येऊन सांगतो औरंगजेबाला, जहापना माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. जहापना माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. इतने राजा देखे, इतने महाराज देखे, इतने वीर देखे, इतने शुद्धवीर देखे, ये नाखून है, लेकिन खुदा की कसम खाता हूँ इस शिवा के बंदे की जैसी औलाद आज तक नहीं देखी. ये नाखून है, क्या बंदा है. शत्रु भी घबरा जाए, मृत्यु भी तड़पड़ा जाए, इतना जलील किया उसको, फिर भी उफ तक नहीं निकली मुंह से. अब मुझसे नहीं होगा. औरंगजेब म्हणतो, देखते शिवा का बच्चा कब तक नहीं झुकता. सळी आगेत घेतली, तळपत सळी नजरेत घुसणारे 2 बोटाचं अंतर है. आखिरी बार पूछ रहा हूं संभा बात मान लो. आखिरी बार पूछ रहा हूं संभा बात मान लो. 3 सवाल का जवाब सिर्फ देना है. जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम, स्वराज्य का खजीना और सल्तनत को सलाम. नजर वर करून छाती फुगवून स्वराज्याचं धनी सांगतायत. अरे नालायका, काय मारायचं ते मार, काय जीवाची लाही लाही करायची ते कर. जोपर्यंत अंगात शेवटच्या रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवबाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही. अरे मारशील माझ्या देहाला, पण लक्षात ठेव, जिथं जिथं शंभूराजांच्या रक्ताचा थेंब सांडला तिथं तिथं नवीन शंभूराजे उभा टाकल्याशिवाय राहणार नाही. ताकद आमच्या विचारात आहे, आमच्या शरीरात नाही. हवे तया गेलं ते शरीर आहे, आत्मा जातच नाही रे. शास्त्रांचं वर्णन आहे. करा विचार. ती लेकरं आहेत रे आपण. आपण छोट्या छोट्या गोष्टींना कसं घाबरायचं, छोट्या छोट्या संकटांना तरी कसं घाबरायचं. किती संकट वाटायला यावी, किती लोकांनी त्रास द्यावा, कितीही धर्मभेद करायचा प्रयत्न करावा, कितीही सांगावं असे तसे असे, तुम्ही विश्वास विठेवरच्या मालकावर ठेवावा. जो माणूस अपमान करतोय तोच माणूस जोपर्यंत सन्मान करत नाही तोपर्यंत धीरानं राहावं. त्याला तर परमार्थ म्हणावा. मंथोणी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा. चुकीच्या मार्गाने नका जाऊ, कल्पनेची वादा न हो. कशाला व्यर्थ कथा डोक्यात घेताय, नका. ती परंपराच नाही आपली. 7 वर्षांच्या शिवरायांच्या हातात मासाहेबांनी स्वराज्याचं बाळकडू दिलं. वय वर्ष 13. वयाच्या 13व्या वर्षी पुण्याच्या नैऋत्येस असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मुठभर बावळं हातात. बाजी मुरार, बाजी तानाजी, असाजी, सूर्याजी, कोंडाजी, फोलाजी, फरजंग, धनाजी, संताजी, मोरोजी, बहिरजी, मोरे, घोरपडे, मोहिते, निंबाळकर, बांधलकर, अरे सगळे काही सोबत. एवढ्या मावळ्यांनी काय घडणार आहे. वयाच्या 17व्या वर्षी पहिला गड किल्ला जिंकला, ज्या किल्ल्याचं नाव तोरणा, आणि लोकांनी सांगितलं स्वराज्याचं तोरण बांधलं, आता हिंदवी स्वराज्य उभा राहणार. वयाच्या 17व्या वर्षी कुठून आली बुद्धिमत्ता, कुठून आली ताकद, काय व्यवस्थापन. तुम्हाला काय वाटतं शिवरायांच्या काळात नराधम नसतील. राजाचा पाटील नावाचा पाटील दिवसा ढवळ्यातनं पोरगी उचलली, तिच्या आबरूची माती केली, जिवंत विहिरीत ढकलून दिलं. पोरीचे मायबाप आऊसाहेबांसमोर उभा येऊन राहिले. आऊसाहेब काय झालं माय रडायला. कुठल्या तोंडानं सांगू आऊसाहेब, आपलीच माणसं आपल्या माणसांची कदर करत नाही, कसं हिंदवी स्वराज्य उभा राहणार. आऊसाहेब 13-14 वर्षाची पोरगी होती, बापाला भाकरी द्यायला चालली होती, पाटलानं उचलली, आबरूची माती केली. आऊसाहेब सांभाळली असती तशीच पोटचा गोळा होता माझ्या. आबरू घालवली यात काय हो. माझ्या पोरीला जिवंत ढकलून दिलं विहिरीत, का तर कोणाला कळू नये पोरीची आबरू गेली. पण कळलं ना आऊसाहेब, पदार पसरते तुमच्या समोर. जर घडवायचं
असेल हिंदवी स्वराज्य तर आई बहीण सुरक्षित ठेवा. आणि मला तुम्ही सांगा, जर हीच गोष्ट तुमच्या पोरीच्या बाबतीत घडली असती तर काय केलं असतं साहेब? पाया पडते तुमच्या, न्याय द्या या बाईला. जिनं पोटचा गोळा घालवला, जिनं घरातली लक्ष्मी संपवली, त्याला तुम्ही काय शिक्षा द्याल? घळा डोळ्यातनं पाणी आलं साहेबांच्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं, 17 वर्षाचे होते, नुकतं शिक्षण पूर्ण करून पुण्याला परतले होते. डोळ्यात पाणी दिसलं आईच्या. काय झालं आऊसाहेब, कशाला रडताय? अहो आम्ही जिवंत आहे, कशाची तक्रार, कशाची चिंता, सांगा आम्हाला. झालं तरी काय आऊसाहेब? राजा, कुठल्या तोंडानं सांगावं की आपल्याच माणसानं आपल्याच लक्ष्मीला कलंक लावला? तळपायाच्या मस्तकाला गेली राजांची. 17 वर्षाचे शिवराय मंत्रिमंडळ बोलवतायत, सिंहासनावर बसतायत आणि सांगतायत, न्याय करतायत. बोलवा त्या रांजाच्या पाटलाला, बोलवा, उभा करा माझ्या समोर, दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा, पण मरू देऊ नका, जिवंत ठेवा. दोन्ही हात दोन्ही पाय छाटा आणि उघडा करून स्वराज्याच्या वेशेवर टांगा. येणा जाणाऱ्या प्रत्येकाला कळू द्या, हे हिंदवी स्वराज्य आहे. इथली आई बहीण देवळातल्या देवीपेक्षा कमी नाही. आणि माझ्या आई बहिणीवर वाईट नजर टाकली तर हा शिवबा त्याचा रांजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. हिम्मत नाही झाली पुन्हा कोणाची पोरीकडे वाईट नजरेनं बघायची. हे व्यवस्थापन होत. म्हणून ना शेतकरी मेला, ना बलात्कार झाला, ना हिंदुत्वाला कलंक लागला. आत्ताची परिस्थिती काय? आता बलात्कार झाला की त्या व्यक्तीला आधी केस नोंदवली जाते, पुन्हा जेलमध्ये टाका, पुन्हा चांगला खाऊ पिऊ घाला, पुन्हा तारखावर तारखा घ्या त्याच्या. खरा आहे का खोटा आहे सिद्ध करा. फारच जागीरदार बापाची अवलाद असेल, पैशाची असेल तर होतो तो मुक्त, सुटला जातो तो. काही नाही फरक पडत त्याला. किती कोणाचे खून करा, किती काही करा, काही करा, पैसा असला विषय, जमानत भेटते त्याला, बिंदास्त गाड्यांमध्ये फिरतो तो. हे हिंदवी स्वराज्य नव्हतं. इथे सत्य ते सत्य, असत्य ते. मग शंभू राजांनी अनाजी पंतांना दिलं हत्तीच्या पायाखाली. का? खोट्याला थारा नाही. सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी राजारामावर नाही उपकार केले, शंभू राजांवरच सामर्थ्यवंत दाखवलं. का? सत्य ते असत्य ते, कल्पनेची बाधा. खोट्याला नव्हतीच रे थारा, तोच तर धर्म आहे. पण कसं आहे ना, चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात. आपल्या कलियुगाला 5000 वर्ष कंप्लीट झालेत, 4,27,000 बाकी आहेत. 4,32,000 आपलं कलियुग आहे. 8 लाखाचं द्वापार होतं, 12 लाखाचं त्रेतायुग. या सगळ्याचं मिळून एक कल्प असतं. नामदेवरायच्या कल्पाचं वर्णन करत आहेत. हे 10 लाख वर्षाचं एक कल्प असतं. आणि हे कल्प असं कल्प नाही, अकल्प. आता हे सामर्थ्याने आम्हाला जर घडवायचं असेल किंवा मिळवायचं असेल तर विनंती एवढीच आहे, तुम्ही संत. आता यामध्ये ओळखही बघा, ज्यांना कल्पनेची बाधा नाहीये तो संत आहे. ही संत ज्यांना कल्पना सत्य असत्य कळत आहे. आता हे कल्पना मी जे म्हणते ना, नामदेवरायांची फार सुंदर रचना करतात बघा. नामदेवराय फार गोड सांगतात. असत्य म्हणजे काय? लटके झाले कटके तिथे गडगे एवढे राहिले, लटके झाले कटके तिथे गडगे एवढे राहिले, उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे गडगे एवढे राहिले, लटके झाले कटके तिथे गडगे एवढे राहिले, लटके झाले कटके तिथे गडगे एवढे राहिले, लटके झाले कटके तिथे गडगे एवढे. हे नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. आता एक कूट म्हणजे कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही, त्याला कूट म्हणायचं. कूट म्हणजे खोडकर. खोडकर म्हणजे थोडे शब्दांची फेरफार. लटके म्हणजे खोटे, कटके म्हणजे कुटाणे. नामदेवराय म्हणले काय कलियुग निघालं, चिमणी उडत होती, उडता उडता चरत होती, मी डोळ्यानं बघितलं त्या चिमणीचं डोळं वाटी इतकं होतं. लोक म्हणले महाराजांना तुम्ही खोटं बोलता. आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे, विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती, लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल, खोटं बोलणाऱ्याची जात नाही, हे खरंय. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. कोण व्याली? माय. अगं तुम्ही माझ्या पार्टीच्या आहे म्हणून तरी बोला. बरं मुसळीच्या माय मावल्या बोलायला कुठं आपल्याला शिकवावं लागतं का काय? नवरा बायकोचं भांडण झालं, बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळू. नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतं का माया पण बोलतं.
तुम्ही खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. हे बोलतात त्याचं कारण तुम्ही आहे. काही लागत नाही दादा बायकोला. लेख म्हणून सांगते तुम्हाला, 2 शब्द प्रेमाने बोलत जा. तुम्हाला लय पुरुषी अहंकार, मेन सिगो. बायको चपली पशी ठेवायची, डोक्यावर घेतली की नाचती, बस बोंबलत. मग थोडा द्यायचा रे सन्मान, आदर बायकांनाही. काय फरक पडतो? खूप सांभाळते ती, खूप सहन करते, खूप. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिनवावं, जगानं त्रास द्यावा, पण नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा विश्वास ठेवणारा आणि साथ देणारा भेटला पाहिजे. तिला जगात कुठल्याच बोलण्याचा फरक पडत नाही. वाजवा आता, वाजवा वाजवा टाळ्या. मग अशी हसली की नाही, आता वाजवा. खरेला खरं म्हणीच झाली. खरंय की नाही? खरंय की नाही ग माय? मी माझं नाही ग म्हणत माय, ज्ञानोबा राय सांगतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवासच आहे. हे माऊलींचं वर्णन आहे. जर प्रेम नवऱ्याचं भेटलं तर बाई सहन करते असं ज्ञानोबा राय म्हणतात, म्हणून मी तुम्हाला म्हणलं. खरंय की नाही? संसारात कोण शहाणा लागतो म्हणजे संसार गोड आणि सुखाचा होतो? कोण लागतो माय? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटल्यावर येईल अक्कल मला. पेटूस तर सांगा. माझं वाटोळं आपलं चांगलं झालं की कळलं मला महाराज बरं का. प्रेमानं सांगा. खरं आहे की नाही? तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का? आणि खरंच माय तुमच्यात ताकद आहे. पुरुषांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. आपण बायांनी संसार जरी सामर्थ्याने केला ना तरी देव भेटतो. तुकोबासाठी विठ्ठल आले यात नवल नाही. आवलीसाठी सुद्धा आले की नाही? आवलीसाठी प्रथम आले. प्रथम परमात्मा कोणासाठी आलाय? आवली कोण? हितून सुरू केल्यावर माझं लय अवघड होईल महाराज बरं का. आवली म्हणजे तुकोबांची पत्नी. 2 पत्नी होत्या तुकोबांना. तुम्ही लय हौसनं ऐकू नका, त्यांनी काय हौसनं केल्या नाही त्या. पहिली बायको रखमा, तिला बाळ होत नाही म्हणून आईबापांना हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण मुसळीकर देवाचं गणित इतकं बेकार, दुसरी बायको केली आणि दुसरीच्या आधी पहिलं लेकरू झालं. देव बी असला खतरनाक महाराज. देव बी लय मजा घेतो. काय सांगायचं तुम्हाला, ते अशी गत असते. मग 2 बायका, रखमा आणि जिजा. तुकोबांच्या पत्नीचं नावही जिजाऊच होतं. एका जिजाऊनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य उभा राहिलं. एका जिजाऊनं धनी दिला, परमार्थाचा कळस उभा राहिला. 2ही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. फार ताकद दोघींमध्ये होती. ती आवली, जिजा म्हणजे आवली, दोन्ही एकच बरं का. रखमा दुष्काळात गेल्या अन्न करून, त्या प्रथम पत्नी होत्या. दुसरी जिजा, आवली म्हणतात त्यांना. फार श्रीमंताची लेक होती. पुण्याचं सासर तुकोबारायांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायाची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती? 3600. 3600 एकर ऊस होता. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमचं बरं आहे ना? सहज विचारलं मॅडम. 1.5 एकर ऊस आहे तुमच्या सासऱ्याचा, तरी बोलू देत नाही तुम्हाला. आणि ती भांडणं लागू द्या की माझा बाप काही भिकारी नव्हता, तो यासारख्या दलिंदराच्या दारात दिले, लई मोठ्याची मी, माझं डोळं फुटलं, मी तुला भाई म्हणलं, तुझ्या दिले चांगलं चांगलं बघायला आलं मला, माझं नशीब नसकं तू माझ्या पदरात पडला. असं द्या मरू द्या आता. नाही खरं आहे म्हणा. आवली सारखी बायको भेटायला आपणही तुकोबासारखे लागतो. आधी स्वतःकडे बी बघत जा, आहे की नाही? 6च्या पुढं घर दिसत नाही आपल्याला. आपल्याला कशी आवली भेटेल? आपणही तेवढे सामर्थ्य लागतो रे. इथं बसलं रे, गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं व्यसनमुक्त मुसळी का? बरं बरं, खरं की काय? असं द्या. कसं आहे ना, माझ्यापासून लपवाल पण त्याच्यापासून, कारण कर्म फेरा टाकल्याशिवाय राहत म्हणून लय पुढच्या पिढीला नका सांगायचं. आणि विनंती आहे, जर शिवजयंती करताय तर इतिहास डोक्यात घ्या. सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं माझ्या राजाला, आणि आई तुळजाभवानीचे भक्त होते. मांसाहार गडाच्या पायथ्याशी सुद्धा कधी आणू दिला नाही. हे विचार जे छत्रपती शिवाजी महाराजांचे होते. हिंदवी स्वराज्य त्यांचं आहे. स्वराज्याभिषेकाच्या काळामध्ये, शिवराज्याभिषेकाच्या काळामध्ये ज्यावेळेस इंग्रजांनाही आमंत्रण होतं, इंग्रज नॉनव्हेज खायचे. राजांनी सांगितलं जे काही असेल त्यांचा पाहुणचार गडाच्या खाली, ज्या दिवशी राज्याभिषेक आहे गडावर चालायचं आणि खाऊन यायचं. सगळा पाहुणचार गडाच्या पायथ्याला केला. बरं नाही, हे विचार ज्यांचे होते ना ते छत्रपती आहेत.